नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यांची आमदारकी ही तुर्तास तरी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थवर हालचालींना वेग आलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. मनसे शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरे आणि राऊतांमध्ये चर्चा झाली. जेजुरी नगर परिषद निकालाच्या जल्लोषाला गालबोट लागलाय. विजयाचा भंडारा उधळताना अचानक आग लागून मोठा भडका उडालाय. या घटनेत 16 जण भाजले असून त्यात काही नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी फटाके फोडत असताना ही घटना घडली. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. बीडच्या परळीमधील इस्लामपुरा भागात निवडणूक निकालानंतर राडा झालाय. 2 गटामध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आले. या घटनेत एका गटाच्या 2 कार्यकर्त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून दुसऱ्या गटातील 2 जण जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कर्नाटकातल्या रेल्वे स्थानकावर बचावाचा एक थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. स्टेशन मास्टरने आपल्या प्रसंगावधानानं आणि धाडसाने एका प्रवाशाला वाचवलंय. पांडवपुरा येथील स्टेशन मास्टर अभिजित सिंग यांच्या शौर्याचं आता सर्वत्र कौतुक करण्यात येते. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढलेल्या एका पुरुषाला 18 वर्षीय तरुणीने जाब विचारला. शेख अख्तर नवाज असं व्यक्तीचं नाव असून श्वेता महाडिक असं तरुणीचं नाव आहे. संतप्त झालेल्या शेखने श्वेताला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकललं. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्ली ते मुंबई एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाचं दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. विमानाचा बिघाड कशामुळे झाला अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरात प्रथमच आरोपींची धिंड काढण्यात आली. काही तरुणांनी दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांची धिंड काढली. यापुढे अशा प्रकारचे कोणी कृत्य करू नये यासाठी पोलिसांनी प्रत्येक घरासमोर जाऊन माफी सुद्धा मागायला लावली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील कडू सायबर शिवारात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. बिबट्याने पाळीव श्वानावर हल्ला केल्याचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. श्वानाचा पाठलाग करताना बिबट्याने दुचाकीवरून उडी मारल्याचा व्हिडिओ पाहायला मिळतोय. पुण्याच्या शिरूरमधील चांडोह येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय. बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली. मात्र अद्याप या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. पारा 14 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आलाय. तर मराठवाड्यात 18 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे तापमान घसरलंय. मध्य महाराष्ट्र भागांमध्ये थंडीचा जोर वाढलाय. नागपूरसह विदर्भात थंडीचा कडाका वाढलाय. नागपूरचा पारा 8.2 अंशावर आला असून गोंदियाचा पारा 8 अंशावर आलाय. उत्तर भारतात बर्फवृष्टीचा जोर वाढल्यास त्याचा परिणाम विदर्भातील तापमानावर होऊन पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा LS मराठी.